दिवसाचं कठोर उपोषण झाल्यामुळं शरीर साथ देत नाही, मी लवकर यातून नीट होणार. तो काय करत नाही त्याला वस्ता दे, मी काळजी करू नका तुम्ही. बहुतेक सरकार त्याचं ऐकून आपल्यावर अन्याय करण्याचा अंदाज दिसतोय. सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ म्हणलं, आणखीन सरकारच्या हालचाली दिसत नाहीत. आणि आपल्या महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घेऊ बोलले, तेही आणखीन घेतल्यात नाहीत. याचा अर्थ त्याच्या दबावात सरकार आलेलं दिसतंय. त्याच्या दबावाखाली येऊन सरकार मराठ्यावर जर अन्याय करणार असलं तर मराठेही सोपे नाहीत. एका एका प्रश्नाचा हिशोब घेतल्याशिवाय मराठे त्यांना सोडणार नाहीत. मायबाप मराठ्यांनो, मी काय वाईट नाही करत. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या वेदना मांडतोय. ते मला शत्रू मानायला लागले. मी त्यांना मॅनेज होत नाही. मला त्यांचे पदही नको. मला माझ्या मराठा समाजासाठी, गोरगरिबांसाठी आरक्षण पाहिजे, हेच माझं पण आहे. म्हणून ते मला शत्रू मानायला लागले. तुम्ही फक्त एकजूट ठेवा, आपण त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, त्याची काळजी करू नका. त्यांनी मला शत्रू जरी मानलं, त्यांनी मला दुश्मन मानलं आणि शत्रू जरी मानलं, मी त्यांना भेट पण नाही, मोजीत सुद्धा नाही. मी माझं ध्येय निश्चित केलेलं आहे. मी माझी लाईन क्लिअर केलेली. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरावर, गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन मला हसू आणि आनंद बघायचा आहे. बस माझं एवढं स्वप्न आहे. मी मरायला नाही भेट. मी माझं सगळं जीवन माझ्या मराठा समाजासाठी अर्पण केलेलं आहे. अगोदर समाज, नंतर कुटुंब, असंच मी जगतोय. मी कुटुंबाला नाही मानत. माझ्या समाजाला मी मायबाप म्हणलेलं आहे आणि मायबापाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी समाजापेक्षा मोठं कोणाला मानत नाही. मला फक्त समजून घ्या. सध्या मला इकडे तिकडे खाली उतरता येत नाही, इकडे तिकडे जाता येत नाही. मला नाविलाज नाही, तुम्हाला सांगायला लागलं. नसतात 10 लोक जरी असले तरी मी माझ्या मायबापाच्या दर्शनासाठी खाली उतरतो. शरीर साथ देत नाही. तुमच्या बळावर, तुमच्या पाठबळाच्या जीवावर मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. मी तुमच्या जीवावर तिथं जीवाची बाजी लावून बसतोय मायबापावर. एकजूट फुटून देऊ नका. एकजूट फुटून देऊ नका. मला काय नको. मी काय चूक केलेली नाही. मी माझ्या गोरगरीब लेकरांचे प्रश्न मांडतो.
मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय देण्यासाठी लढतो आणि लढत राहणार आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी 1 इंच माग हटणार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती, आपल्या लेकराचं खूप वाटोळं या आरक्षणामुळे झालंय. राजकारण करू नका, याच्यात राजकारण आणू नका. श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठा सगळ्यांचंच या आरक्षणामुळे कल्याण होणार आहे. घराघरातल्या माणसाचं, या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. अशी संधी मराठ्याला पुन्हा नाही येणार. आपल्या लेकरानं 70 वर्ष त्या आरक्षणाची वाट बघितली. आरक्षण असून आपल्याला दिलं नाही. जर हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर आज जगाच्या पाठीवर मराठ्यांची प्रगत जात म्हणून 1 नंबरला राहिली असती. जाणून बुजून षडयंत्र करून आपल्याला आरक्षण असतानाही दिलं नाही. किती काहीही केलं आणि कोणी आता काही षडयंत्र रचले आणि किती मराठ्याला वेढा टाकला. मराठा संपला पाहिजे, मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे, हे कोणी कितीही षडयंत्र रचलं, मराठे आता कोणाला फुटतही नाहीत आणि मराठ्यांची एकजूट कुणी आता फोडूही शकत नाही. मला डॉक्टरांनी सांगितलं की पाटील, तुम्ही 2-3 महिने आराम करा, तुमच्या किडन्या लिव्हरवर सूज. मायबाप हो, मला माहित होतं मी जर आता आराम केला, नेमका विजयाचा क्षण जवळ आलाय आणि मी जर आता आराम केला तर माझ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं होईल. म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा न करता आज तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्ही जागृत व्हा, तुम्हाला जागृत करण्यासाठी रात्रंदिवस मी 4 घंटे सुद्धा झोपत नाही. माझी तब्येत जर चांगली असली तर शेवटच्या माणसाला सुद्धा मी भेटल्याशिवाय दार बंद नाही करत. रस्त्यात 10 मराठे जरी उभा असले तरीही मी खाली उतरतो आणि माझ्या मायबापांना भेटतो, कारण त्यांची वेदना मला माहिती आहे. कारण मी शेतकऱ्याच्या घरातून आलोय, मला माझ्या मराठ्यांच्या वेदना माहिती आहेत. मी पुढे नाही जाऊ शकत त्यांना डावलून, पण या 2-3 दिवसात मला नाही थांबता येत. मला खूप वाईट वाटतं, पण काय करणार, झोप पण येत नाही आणि भेटावता अंग पण दुखतंय. पण एक सांगतो, जीव जरी धरणीला टेकला ना तरी पण आरक्षण मात्र मराठ्यांना देणार, याच्यावर मी ठाम आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा माझी विनंती आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी पुन्हा विनंती, अशी संधी आपल्या लेकराला नाही येणार. आपलं लेकरू जर 1% हुकलं तर घरी रडत यायला लागलंय. पाण्यासारखा पैसा कष्ट करून खर्च करायचा, मायबापाने रात्रंदिवस कष्ट करायचे, रातपाट एक करायची, 1-1 रुपया मागं ठेवायचं आणि स्वप्न बघायचं, माझं लेकरू जर अधिकारी झालं तर माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. माझं लेकरू जर नोकरीला लागलं तर माझं
कष्ट कमी होतील म्हणून मायबापा रात्रंदिवस गाऱ्यात थंडीत उन्हात रात्रंदिवस कष्ट करतात आणि लेकराला शिकवतात. पण या आरक्षणानं मराठ्याचा नेमका घात केला ना. बापाचं स्वप्न पूर्ण झालं ना त्या लेकराचं. या आरक्षणामुळे 1% लेकरू हुकला आणि घरी रडत यायला लागलं. त्या लेकराचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन बसलंय. लाखोनं आपले मराठ्याचे लेकर सुशिक्षित बेकार झालेत. मायबाप महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पायाला हात लावून सांगतो, राजकारण नका करू, राजकारण नका करू. जातीपेक्षा मोठं नेत्याला मानू नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी. जर जात संपली तर आपल्याला कोणी नाही विचारणार. जर आपली जातच संपवायचं यांनी ठरवलं, जर जात संपली तर आपल्या पाठीशी कोणी नाही. जात वाचली पाहिजे यासाठी जागृती करा. मायबाप 2 कामं करा. आपल्या लेकराला आरक्षण देण्यासाठी एकजूट राहा, एकजूट फुटून देऊ नका. आणि दुसरं काम करा, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी फक्त व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती एकीकडून आपल्याला आपले शेत साथ देत नाही, निसर्ग आपल्याला तोंडाला घास घालतोय आणि लेकरं ही इतके शिकूनही नोकऱ्याला लागत नाही. 2च कामं करा. मराठ्यांच्या लेकराला एकदा आयुष्याचं आरक्षण देईपर्यंत मागे सरकू नका आणि व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. जगाच्या पाठीवर नंबर 1 मराठा राहील. सरकारला माझी विनंती आहे, या अंबेजोगाई शहरातून, या अंबेजोगाईच्या शहरातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातला मराठा समाज हा 70-80 वर्षाच्या वयस्कर बाबापासून तर 5 वर्षाच्या लेकरापर्यंत आणि नोकरदार वर्गांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत जिथं कार्यक्रम असेल तिथं ताकदीनं जमायला लागलेत. एकही सभा अशी नाही की लाखानं लोक त्या सभेला नाही येत. माझी तुम्हाला विनंती आहे की हे लोक सभेला नाही आले, ही सभा नाही आहे, स्वतःच्या लेकराची वेदना घेऊन ते इथं आले, जरा जाणून घ्या. तुम्ही हे गांभीर्यानं घ्या, तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही जर त्या एकट्या छगन भुजबळचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला तर पुढचं आंदोलन तुम्हाला जड गेल्याशिवाय राहणार नाही. त्याची नियत चांगली नाही राहिली, सरकारनं समजून घ्या. त्याची नियत चांगली नाही राहिली हे सरकारनं समजून घ्या. त्याला जाती जाती तेढ निर्माण करायचं. गोरगरीब ओबीसी बांधव आणि गोरगरीब मराठा बांधव गावखेड्यातले आजही एकमेकाच्या सुखादुखाला येतात. आजही मराठा आणि ओबीसी बांधव एकामेकाच्या सुखादुःखात उभा राहतात, अडीअडचणीला एकमेकाच्या येतात. त्याची नियत चांगली नाही राहिली हे सरकारनं समजून घ्या. त्याला आमच्या गोरगरीब ओबीसी बांधवात आणि गोरगरीब मराठ्यात भांडणं लावायचे. तो सरळ सरळ बोलतो की कुऱ्हाडी काठ्या कोयते अशी भाषा करायला लागला.
त्याला चांगली समज द्या, त्याला समजून सांगा. गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसी बांधवात नको भांडण लावू, कारण आम्हाला रोज एकमेकात राहायचंय. आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही आत्ताही एकमेकावरती प्रेम करतो, आत्ताही एकमेकाच्या मदतीला सुखादुःखात आम्ही उभा असतो. आम्हाला आमचं प्रेम नाही कमी होऊ द्यायचं. आमच्या नोंदी सापडल्यात, आमच्या हक्काचं आरक्षण आहे, त्याच्या विरोधात त्याला जाऊ देऊ नका. आणि त्याला जर जायचं असलं तर आमचाही नाविलाज आहे, आम्हालाही मर्यादा आहेत. त्याला जर आता तो तसं करणारच असला तर आरक्षण मिळाल्याच्या नंतर आम्हालाही त्याला जशास तसंच उत्तर द्यावं लागणार आहे. त्याला नाविलाज आहे आमचा. जर आता त्याला कळू ठरवलंयच नाविलाज आहे. आमची एकही सभा अशी नाही की तिथं आम्ही माझ्या मायबाप मराठ्यांना शांततेचं आव्हान नाही केलं. प्रत्येक सभेत आम्ही मराठ्यांना शांततेचं आव्हान केलंय. आत्ताही माझी विनंती माझ्या मराठा समाजाला, मायबापा हो, तुम्हाला माझी हात जोडून विनंती, जरा समजून घ्या, दूरदृष्टी पण ठेवा. लेकरा बाळाच्या वेदना डोळ्यासमोर ठेवा. मराठ्यांना माझे त्यांच्या पायाला हात लावून विनंती, गाफील नका राहू. नुसतं गोंधळात आयुष्य नको घालवायला. आपलं गोंधळात उभं आयुष्य की 7 पिढ्या आपल्या बरबाद झाल्यात. थोडं शहाणपणाची भूमिका घ्या, हुशार व्हा. आपलं कोण आहे का नाही हे आजूबाजूला बघा. नुसतं आरडाओरडा करून आपल्या भावाचं, आपल्या बहिणीचं, आपल्या पुतण्याचं, आपल्या नातवाचं, आपल्या लेकाचं नका वाटोळं आता करू. थोडं हुशारी दाखवा, सावध व्हा, संयम आणि शांतता दोन्ही पण ठेवा. अशी एकही सभा नाही 3-4 महिन्यात की आपण समाजाला आव्हान केलं नाही. त्यानं प्रत्येक जाग्यावरती जाती तेढ निर्माण होईन असंच बोललाय. आणि आपण प्रत्येक जाग्यावर एवढंच सांगितलंय, शांततेत राहा. आपल्याला उद्रेक जाळपोळ नाही करायची, शांततेतच हे आरक्षण मिळवायचंय आणि शांत राहा ही माझी तुम्हाला विनंती. एकदा फक्त आरक्षण मिळूस तर शांत राहा एवढीच हात जोडून विनंती. एकदा आरक्षण मिळू द्या. याच्यात किती दम हे मला एकदा बघायचंच आणि मराठ्यालाही बघायचंच. गोरगरिबांच्या लेकराच्या, माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या अन्नात जर हा माती कालाला निघाला, आमच्या लेकराच्या आयुष्यात विषारी गरळ ओकायला निघालाय, कायद्याच्या पदावर बसून कायदाच पायदळी तुडवायला लागलाय. मायबापा हो, फक्त आरक्षण मिळूस तर शांत राहा. कारण 80% लढाई आपण आत्तापर्यंत जिंकली, 80% जिंकली. मायबापा हो, आजपर्यंत 35 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले. 35 लाख मराठ्यांना. कुणाच्या तरी लेकराच्या घरात आयुष्याची भाकरी गेली. याच मिळालेल्या 35 लाख नोंदीचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या नोंदी नसलेल्या मराठा समाजासाठी, सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी याच 35 लाख नोंदीचा अहवाल तयार करून कायदा पारित करण्यासाठी आधार घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला 24 डिसेंबरला सरकार 100% आरक्षण देणार म्हणजे देणारच. फक्त तुम्ही शांत राहा. मी माझ्या समाजाला मायबाप मानलंय म्हणजे आपलं नातं माय लेकराचं झालंय. भावा हो, जरा थोडं समजून घ्या.
मी माझ्या समाजाला विचारल्याशिवाय एक पाऊलही पुढे उचलत नाही. मी पुन्हा तेच सांगतो तुम्हाला, लोकांचं वेगळं असेल मला माहीत नाही, आधी कुटुंब आणि नंतर समाज. माझं तसं नाही. आधी माझा समाज, नंतर माझं कुटुंब. कारण मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन तर कुणी जगू शकतो. मी ज्या जातीत जन्मलो त्या जातीचं मी काहीतरी देणं लागतो. आणि हा माझा मराठा समाजाचा मला स्वाभिमान आहे. आणि गर्वसुद्धा आहे का माझा समाज करोडोच्या संख्येनं एकत्र आला आणि एकजूट राहिला आहे. मला स्वाभिमान आहे माझ्या मराठा समाजाचा. माझ्या मायबाप समाजाला मी मायबाप मानलंय. मी माझं कुटुंब सोडतानाच सांगितलं, मायबापा हो, माझ्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून मी आणखी नाही माझ्या घराचा उंबरा चढलो नाही आणि चढणार सुद्धा नाही. मी घर सोडतानाच सांगितलेलं आहे. माझ्या बापालाही सांगितलं आणि माझ्या बायकोलाही सांगितलं, आलो तर तुझा, नाही आलो तर या समाजाचा कुंकू पुसून तयार राह. कारण माझ्या मराठा समाजाच्या लेकरानं 70 वर्षे वेदना या आरक्षणासाठी भोगल्या आणि हा विजयाचा क्षण आता जवळ आलाय. 80% लढाई या मराठ्यांनी जिंकली सुद्धा. आता थोडी लढाई राहिली, शेवटपर्यंत असाच उत्साह असू द्या. महिलांनी महिलाची जागृती करा. या अंबेजोगाई परिसरातल्या शेकडो गावात उद्यापासून कामाला लागा. तुमच्या खांद्यावर आजपासून जबाबदारी. 2 कामं करा मायबाप मराठ्यांना उद्यापासून. या अंबेजोगाई परिसरातले शेकडो गाव पिंजून काढा. घराघरातला मराठा पुन्हा एकदा जागा करा. 2 कामं सांगा. इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा आहे हे सांगा. इथं ना माझा फायदा आहे ना तुमचा. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लेकरांचा या आरक्षणात फायदा आहे. म्हणून महिलांनी सगळ्या महिला जाग्या करा. दुसरं काम करा, गावोगावी जाऊन पुरुषांनी सुद्धा टीमा तयार करा. शेकडो गावं एकत्र करा आणि त्यांना सांगा, आरक्षण मिळेपर्यंत शांततेत आंदोलन करायचं. या शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे की 70 वर्ष झालं हे आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं, ते निर्णयाच्या प्रक्रियेत आलंय. आज सरकारच्या टेबलवर फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाचीच फाईल आहे. ही तुमच्या एकीचा विजय आहे. जर सरकारनं 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर मग मात्र जेव्हा कवा आंदोलन करायचं आपलं ठरल त्या टायमाला या अंबेजोगाई परिसरात 50 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा न राहिले पाहिजे. एवढ्या ताकदीने एकजुटीने या. तशी वेळ मराठ्यावर येणार नाही, पण जर आली तर सावध राहा. बेसावध राहू नका. फक्त आपल्याला शांततेत आंदोलन करायचं. एकदा आरक्षण मिळून द्या. आपला समाज रागेठी त्याला उचकवण्याचा प्रयत्न होईल. उचकू नका, कारण विजयाचा क्षण जवळ आलाय. हा विजय बघण्यासाठी मराठ्यांनी 7 पिढ्या घातल्यात. थोडं हुशारीने वागा. आपण छत्रपती शिवरायांच्या मावळीत गनिमे कावा शिका. आपल्या लेकरांचं खूप वाटोळं झालंय. 70 वर्ष झालं भाऊ, आपल्या लेकरांना या आरक्षणाची वाट बघितली.
एका टक्क्यावर जर हुकलं तर लेकरू घरापर्यंत रडत यायला लागलंय. शेकडो मराठ्यांच्या पोरानं या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यात. आपल्याला त्यांचं बलिदान नाही विसरायचं. त्यांचं बलिदान नाही विसरायचं. आपल्याला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला झुंजायचं. झुंज सोडायचे नाही. गाफील नका राहू. जसं तुम्ही ताकदीनं शेतात काम करताय त्याच ताकदीनं मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा काम करायचं. तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतो. तुम्ही त्या छगन भुजबळ फिजबळचं टेन्शन घेऊ नका. त्याला मी बघतो. तेव्हा आपलं काय करू शकत नाही. तेव्हा आपण मी कसल्याला किंमत नाही देत. ज्याची किंमत आहे त्यालाच किंमत देतो. कसल्याला किंमत नाही देत. माझा मराठा समाज एवढा लेचा पेलचा नाही की त्याला कसल्याला आम्ही किंमत देऊ. कोणाचे किती अवकात हे मराठ्यांना माहिती. आमचा संयम हे संयम राहू द्या ही विनंती सरकारला सुद्धा आहे आणि त्या छगन भुजबळला सुद्धा आहे. बाकीच्या त्याच्यासोबतच्या नेत्याला दोष द्यायची गरज नाही. ते सगळे बिचारे आपल्याकडून आहेत. त्यांच्या जातीचे बांधव सुद्धा आपल्याच बाजून आहेत. हे एकटा फडफड करतोय. त्याची कशी जिरवायची हे आपण आरक्षण मिळाल्यावर जिरवू. त्याच्यासोबत जेवढे त्यांचा याच्यात काही दोष नाहीये. त्यांचा समाज आपल्यासोबत आहे. ते नाविलाजानं त्याच्यासोबत जात आहेत. त्यांना काही बोलण्याची गरज नाही. फक्त माझं प्रामाणिक मत सरकारला एवढंच आहे, आमच्या संयमाचा सुद्धा नका अंत होऊ देऊ. जर माझा आणि माझ्या समाजाचा किती दिवस तुम्ही संयम बघणार आहे. तुम्ही त्याचा एकट्याचा ऐकून जर मराठा समाजावर अन्याय केला तुमचे मात्र खैर नाही हे तेवढंच खरं आहे. आमच्या लेकरापेक्षा मोठा आम्हाला काय नाही आणि आमच्या लेकराचं वाटोळं आम्ही उघड्या डोळ्याने नाही बघू शकत. आम्ही शेवटच्या टोकापर्यंत लढायची तयारी ठेवलेली आहे. आता आम्ही मागं हटत नाही. मराठा जर एकदा मैदानात उतरला तर मागं सरकत नाही. हे आमचा इतिहास आहे. त्याची जर जातीयवाद निर्माण करून दंगली भडकवण्याची भाषा आहे तर आमची भाषा शांततेची. मात्र सरकारला विनंती आहे, आम्हाला जशाचं तसं उत्तर द्यायची वेळ येऊ देऊ नका. कारण कोणाला मस्ती जरी आली असली तरी आमच्यात मस्ती उतरवण्याची ताकद आहे, पण आम्हाला ते करायचं नाही. आम्ही एका दिवसात मस्ती उतरू शकतो त्याची, पण आम्हाला उतरायची नाही. कारण आम्हाला आरक्षण घेऊन या राज्यात शांतता ठेवायची. आम्हाला या राज्यातली शांतता भंग नाही होऊ द्यायची. कारण हे राज्य गोरगरीब ओबीसी, गोरगरीब मराठा, गोरगरीब मुस्लिम, गोरगरीब दलित बांधव, गोरगरीब बंजारा बांधव, गोरगरीब धनगर बांधवांचं हे राज्य, सगळ्या जाती धर्माचं हे राज्य. त्याच्या एकट्यासाठी, त्या छगन भुजबळसाठी आम्हाला जातीय तेढ नाही निर्माण होऊ द्यायचं. त्याला तुम्ही आवरा. तुम्हाला वाटत असेल मराठा समाज फुटल, मराठा समाज एकजूट राहणार नाही, जर सरकारला हे वाटत असेल तर तो तुमचा गोड गैरसमज आहे. तुमच्या डोक्यातून ते काढून टाका. मराठा पूर्वीसारखा आता राहिला नाही. मराठा लेकरासाठी करोडोच्या संख्येने एक आलाय. तुम्हाला सरकारला तो फुटत नसतो आता आणि फुटणार सुद्धा नाही. आमच्या लेकरासाठी आता मराठा एक आलाय. माझी सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे, मला जास्त बोलता येत नाही, बोलायला त्रास व्हायला लागलाय. फक्त तुम्हाला माझी एक जाता जाता विनंती आहे, तेवढं मात्र जबाबदारी पार पाडा. शेकडो गावं पिंजून काढा स्वतःच्या लेकरासाठी. कधी आंदोलन करायचं वेळ आली तर आंदोलन शांततेत करा. उग्र जाळपोळ करू नका. एकदा आरक्षण मिळेपर्यंत,
एकदा आरक्षण मिळालं की तुम्ही मोकळे. तोपर्यंत मात्र कोणीच कोणाच्या शब्दाच्या पुढे जाऊ नका. माझी शेवटी जाता जाता तुम्हाला एक विनंती आहे. तुमच्या बळावर, तुमच्या पाठबळाच्या जीवावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय. मला तुमच्या पाठबळाची गरज आहे. मला तुम्ही खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजेत. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही माझ्या पाठीशी साथ ठेवा. मला मरण जरी आलं तरी मी 1 इंच सुद्धा मग हटणार नाही याची काळजी करू नका. फक्त माझी तुम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा की मराठ्यांना अशी संधी नाही येणार. या संधीचं मराठ्यांनी सोनं करा. मला तुमची साथ पाहिजे. तुम्ही मला साथ द्या. माझ्या पाठीशी राजकारण सोडून उभा राहा. मी माझ्या जीवात जीवाशीपर्यंत मागं नाही हटणार. या मराठा समाजाच्या लेकराचं कल्याण झाल्याशिवाय हा मुलगा तुमचा मनोज जरांगे तुम्हाला शब्द देतो की एवढ्या वेळेस आपल्या मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळवून देण्यासाठी एकजूट राहा. जाता जाता तुम्हाला एक शब्द देतो. मराठा समाज मायबापांना एक शब्द देतो. मी माझी जीवाची बाजी लावून लढणार आहे. मी मरायला भीत नाही. मला यांनी किती शत्रू मानलं तरी मी 1 इंच सुद्धा मागे हटणार नाही. मायबापाओ, मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाहीये. फक्त माझी तुम्हाला एक विनंती आहे. माझा जीव जरी गेला तरी या मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा 1 इंचही मागे हटणार नाही. ह्याचा शब्द तुम्हाला देतो. मराठा फक्त कोणत्याही राजकीय नेत्याचं न ऐकता आपली एकजूट फुटून देऊ नका. इथं घराघरातल्या मराठ्याच्या लेकराचं कल्याण होणार आहे. जीवाची पर्वा करू नका मायबापा हो. लेकरं मोठे करायचे असले, त्यांना जर सुखी ठेवायचं असलं, आपल्या जीवाची पर्वा नका करू. सरकार बहुतेक ते एकट्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यावर अन्याय करायचं बघतंय. सरकार, मी त्याला काळजी करू नका. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, उगाच थोडासा आजारी, जास्त नाही. काळजी करू नका. मी त्याला पालतं उलथं करायला खंबीर आहे. फक्त पहिलं 17 दिवसाचं उपोषण झालं आणि नंतर 9 दिवसाचं झालं. 26 दिवसाचं कठोर उपोषण झाल्यामुळं फक्त शरीर साथ देत नाही. मी लवकर यातून नीट होणार. तेव काय करत नाही त्याला वाचता दे. मी काळजी करू नका तुम्ही. बहुतेक सरकार त्याचं ऐकून आपल्यावर अन्याय करण्याचा अंदाज दिसतोय.
सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ म्हणलं, आणखीन सरकारच्या हालचाली दिसत नाहीत. आणि आपल्या महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेऊ बोलले, तेही आणखीन घेतल्यात नाहीत. याचा अर्थ त्याच्या दबावात सरकार आलेलं दिसतंय. त्याच्या दबावाखाली येऊन सरकार मराठ्यावर जर अन्याय करणार असलं तर मराठेही सोपे नाहीत. एका एका प्रश्नाचा हिशोब घेतल्याशिवाय मराठे त्यांना सोडणार नाहीत. मायबाप मराठ्यांनो, मी काय वाईट नाही करत. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या वेदना मांडतोय. ते मला शत्रू मानायला लागले. मी त्यांना मॅनेज होत नाही. मला त्यांचे पदही नको. मला माझ्या मराठा समाजासाठी, गोरगरिबांसाठी आरक्षण पाहिजे, हेच माझं पण आहे. म्हणून ते मला शत्रू मानायला लागले. तुम्ही फक्त एकजूट ठेवा. आपण त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, त्याची काळजी करू नका. त्यांनी मला शत्रू जरी मानलं, त्यांनी मला दुश्मन मानलं, शत्रू जरी मानलं, मी त्यांना भेद पण नाही, मुजीत सुद्धा नाही. मी माझं ध्येय निश्चित केलेलं आहे.